नवनवीन पदार्थ करून खायला आपल्या सर्वांना आवडत असतं. त्यातल्या त्यात चाट तर हे सर्वांचं फेवरेट असतं. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने चाट खात असतात. आज आम्ही तुम्हाला अशीच एक चाटची रेसिपी सांगणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने, ते सुद्धा तुम्ही घरच्या साहित्यातून तयार करू शकता. चला तर मग बघूयात शंकरपाळ्याचं चाट कसं तयार करायचं. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खाऱ्या शंकरपाळ्याचा चाट. खारे शंकरपाळे वापरून 2 चाटचे पदार्थ बनवले. एक थोडासा गोडसर, लहान मुलांना आवडणारा, आणि दुसरा जो आहे तो छान स्पायसी आहे, मोठ्यांना आवडणारा. झटपट होणारे आहेत. मुख्य म्हणजे घरातल्याच सामानात तयार होणारे आहेत. मसाला शंकरपाळे इथे मी वापरती आहे. आता यामध्ये आपल्याला वरतून काही तयार असलेले इन्ग्रेडियंट ॲड करायचे. यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे सांबर. आपण जे घरी नॉर्मली सांबर बनवतो तसंच मी इथं बनवून घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, लाल भोपळा, लसूण, कढीपत्ता याचा वापर करून हे मी आंबट गोड चवीचं सांबर तयार करून घेतलेलं आहे. मध्ये घेतलेल्या शंकरपाळ्यावर आता आपण सांबर घालून घेऊयात. रगडा पॅटीसमध्ये ज्याप्रमाणे रगडा वापरतात त्याचप्रमाणे इथे आपल्याला सांबर वापरायचं आहे. म्हणजे वडा सांबर सारखं अगदी खूप जास्त प्रमाणात घालायचं नाहीये. सर्व बाजूनी शंकरपाळे कोट होतील अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये सांबरचा वापर करायचा आहे. घरी बनवलेली मसाला शेव मी यावर घालतीये. चाटमध्ये वापरतात ती 0 नंबर शेव घालते. पदार्थ छान चटपटीत करायचा म्हणजे त्याला कांदा हा हवाच. कांद्यासोबत कोथिंबीर, लिंबू सुद्धा तुम्ही वापरू शकता. या डिशला छान कलरफुल आणि आंबट गोड चवीचं बनवण्याकरता यामध्ये मस्त छान रसरशीत असे डाळिंबाचे दाणे आपण वापरूयात. तर अशा प्रकारे इथे आपला खाऱ्या शंकरपाळ्यापासून बनवलेला एक मस्त पोटभरीचा पदार्थ तयार झालेला आहे. यानंतर जो पदार्थ आहे तो विशेष करून लहान मुलांना जास्त आवडेल. त्यासाठी प्लेटमध्ये मी मसाला शंकरपाळी घेतलेली आहेत आणि यावर आता आपण घालूयात घट्ट आणि गोड दही. या रेसिपीमधलं दही किंवा आधीच्या रेसिपीमधलं सांबर जे आहे ते बऱ्यापैकी घट्ट असावं. हे पदार्थ जर घट्ट असतील तर ते शंकरपाळ्यामध्ये ॲब्झॉर्ब होणार नाहीत आणि त्यामुळे शंकरपाळ्याच्या आतमध्ये क्रिस्पीनेस हा टिकून राहील. त्यामुळे हे आपण थोड्या प्रमाणात वापरायचं आहे. आता यावर मी गोड चटणी घालती आहे. चिंच गुळाची किंवा आमचूरपासून बनवलेली चटणी आपण यासाठी वापरू शकतो. चाटमध्ये वापरतात ती हिरवी चटणी किंवा पाणीपुरीचं तिखट पाणी जे असतं ते आपण यावर वापरू शकतो. यामध्ये आता छान गुलाबी रंगाचा पेरू आणि रसरशीत असं सफरचंद चिरून मी यामध्ये ॲड करते. आता यामध्ये ताजे ताजे चटपटीत डाळिंबाचे दाणे घालूयात. चाटचा पदार्थ आहे त्यामुळे 0 नंबर शेव ही असायलाच पाहिजे. सोबत बारीक चिरलेला कांदाही आपण घालूयात. कांदा ऑप्शनल आहे. फ्रूट्ससोबत जे कांदा खात नाहीत त्यांनी तो अवॉइड केला तरी चालेल. आता वरतून पुन्हा थोडंसं दही घालून याला आपण एक फिनिशिंग टच देऊयात. थोडीशी चटणी आणि थोडं मीठ. अशा प्रकारे अगदी कमी तिखट असलेला आंबट गोड मस्त चवीचा हा इथे शंकरपाळ्याचा चाट तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने ही शंकरपाळ्याची चाट तुम्ही घरी तयार करू शकता. तुमच्या घरातील सदस्यांना करून खाऊ घालू शकता. नक्कीच त्यांना ही रेसिपी आवडेल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.